लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण आज बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता वाटप सुरू केलेला आहे। हो, अगदी बरोबर तुम्ही ऐकताय, लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी आहे। कारण लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे एकत्र 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झालेली आहे। आता सर्वात अगोदर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे याची माहिती आपण पाहूया। प्रत्येक पात्र महिलांना 3000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, याची सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आज सकाळीच यांनी डेबिटीचा बटन दाबून पहिल्या टप्प्याचे वितरण सुरू केलेले आहे। यासाठी राज्य सरकारने 2215 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। ही योजना राज्यातील गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आर्थिक मदत देणारी आधार कार्डच्या माध्यमातून डेबिटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला 1500 रुपये दर महिन्याला जमा केले जातात। आता सर्व अडथळे दूर करून वाटपला सुरुवात केली गेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की कालच त्यांनी GR काढलेला आहे आणि GR सबमिट केल्यानंतर 1 दिवसानंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात। काल GR काढलेला आहे, तर आज सकाळपासून याची सुरुवात झालेली आहे। भरपूर बहिणींना मेसेज आलेला आहे। बहिणींना 3000 रुपयाचा मेसेज त्यांच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा झालेले आहे। तर घाबरून जाऊ नका। काही बहिणींना मेसेज येतात, काही बहिणींना मेसेज येत नाही। तर याचं मागचं कारण असं, तुम्ही बँकेत जाऊन एकदा तुमचं SMS ऍक्टिव्ह करून घ्या, तरच तुम्हाला मेसेज येईल, अन्यथा मेसेज येणार नाही। आणि मेसेज आला नाही तर असं समजायचं नाही की तुम्हाला पैसे आले नाही, तर तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा होतात, फक्त तुम्हाला मेसेज येत नाही। बघा, आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे, कारण याची सुरुवात जी होणार आहे आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। 12 जिल्ह्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो। आज बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 3 दिवसामध्ये पैसे जमा होतील। 5 तारखेला, 6 तारखेला आणि 7 तारखेला या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये वितरण केले जाणार आहे। आज पहिल्या दिवशी 12 जिल्ह्यांची यादी आली आहे। आज सकाळी महिलांना SMS आलेला आहे, बँक खात्यात पैसे जमा झालेला। सकाळी पैसे जे जमा झालेले आहेत त्या जिल्ह्यांचे नाव मी तुम्हाला सांगतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला पैसे आलेले असतील। बघा, ज्या बहिणींचं डेबिटी डिसऍक्टिव्ह झालं असेल त्या बहिणींनी बँकेत जाऊन सर्वात अगोदर त्यांचं खातं ऍक्टिव्ह करून घेणं गरजेचं आहे। कारण हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। जर तुमचं खातं ऍक्टिव्ह नसेल तर 3 दिवसामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह करून घेणं गरजेचं आहे बँकेत जाऊन, जर पैसे तुम्हाला येत नसतील तर। बघा, आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। सर्वात पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग। तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आज या जिल्ह्यामध्ये येणार आहे। दुसरा जिल्हा रत्नागिरी, तिसरा जिल्हा येतो पुणे, चौथा जिल्हा सोलापूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नागपूर, नाशिक, चंद्रपूर आणि गोंदिया या 12 जिल्ह्यांमध्ये लाखो महिलांचे अर्ज आहे। या बहिणींना आता पैसे जमा होत आहे। पण आज सकाळी कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा झाले आहे? सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी कोकणातील जिल्हे असल्यामुळे बहिणींना दिवाळीची अपेक्षा होती की लाडक्या बहिणींना दिवाळीला भाऊबीजेला पैसे मिळतील, पण दिवाळी आणि भाऊबीज संपल्यानंतर बहिणी नाराज झाल्या होत्या। तर बहिणींना सर्वात अगोदर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पैसे जमा केलेले आहे। आणि त्यानंतर येतो सोलापूर मध्ये शहरी ग्रामीण मिश्री भागांमध्ये आणि बीड मराठवाड्यामध्ये गरजू महिलांना पैसे जमा होत आहे। बघा, नागपूरमध्ये फडणवीस साहेब यांची सभा होती। सभा असताना त्यांनी एक जाहीर केलं होतं की लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर आम्ही दीपावली बोनस जमा करण्यासाठी अपेक्षित ठरलो आहोत। तर आता 2 महिन्याचे एकत्र हप्ता आम्ही जमा करून लाडक्या बहिणींना आम्ही पैसे जमा करत आहोत। बघा, आज बुधवार दिनांक या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे। तर यासाठी बहिणींना तात्काळ बँकेत जाऊन छोटस काम करून घेणं गरजेचं आहे। बघा, बँकेमध्ये जर तुम्हाला अजूनही 2 हप्त्याचे पैसे 3000 रुपये जमा झाले नसतील तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं बँकेत जाऊन खातं अपडेट करून घेणं गरजेचं आहे। आता बघा, या लाडकी बहीण योजनेचे हप्ता जो वितरण केला जातोय 10 बँकांमध्ये जमा होतोय। या 10 बँकांव्यतिरिक्त दुसरं कुठलं बँक असेल तर तुम्हाला कदाचित ते तुम्हाला पैसे यायला अडचण येऊ शकते। कारण या 10 बँकांचं जे सर्वात अगोदर या 10 बँकांना नॅशनॅलिटी बँक आहे, या बँकांना प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे। कोणकोणत्या बँक असणार आहे? या 10 बँकांपैकी तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं 2 महिन्याचे हप्ते एकत्र जमा होणार आहेत।
पहिलं बँक येतं आयसीआयसीआय बँक. बघा आयसीआयसीआय बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. तसेच आपलं पोस्टामध्ये जरी खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला SMS येतोय. आणि SMS आला नाही तर तुमच्या बँकमध्ये किंवा तुम्ही तुमच्या फोनवर फोन पे किंवा गुगल पेच्या माध्यमातून तुम्ही चेक करू शकता घर बसल्या. बघा तुम्ही चेक करू शकता. बघा आता यासाठी लाभ मिळवण्यासाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे. कारण 2025 मध्ये ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आलं असेल त्यांना लाभ वितरण होणार नाही. कारण KYC ची सुरुवात झालेली आहे. KYC मुळे राज्य शासनाकडे तो डाटा गेलेला आहे. त्या डाटाच्या माध्यमातून ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आलं असेल त्यांच्या कुटुंबामध्ये, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल किंवा ज्या बहिणी 21 ते 60 वर्षाच्या कालावधीमध्ये बसत नसतील त्या बहिणींना देखील वळखण्यात आलेला आहे. त्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे. बघा आणि यासोबतच KYC मुळे ज्या पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेले आहेत त्या पुरुषांना सुद्धा आता या योजनेपासून वळखले जात आहे. छोट्या ज्या गोष्टी आहे की KYC केल्यानंतर पैसे दिले जातात, KYC केल्यानंतर पैसे येत नाहीत, तर या सर्व गोष्टी आता दूर करण्यासाठी KYC सुरू केलेली आहे. आता कुठल्याही प्रकारचं जे आता बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे की लाडक्या बहिणींना पैशासाठी आता वाट पाहायची गरज नाही. दर महिन्याचा 10 तारखेच्या आत तुमच्या खात्यात आता पैसे जमा होतील. बघा या बैठकीमध्ये हा निर्णय पार पडलेला आहे की लाडक्या बहिणींना दर महिन्याचे पैसे 10 तारखेच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा होतील. या 2 महिन्याचे पैसे तुम्हाला जमा होत आहे. आजपासून याची सुरुवात झालेली आहे आणि पुढचा महिना जो तुम्हाला आता जमा होणार आहे तो तुम्हाला 10 तारखेच्या आत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील असा GR मध्ये आपल्याला माहिती आलेली आहे. बघा आता पुढील माहिती मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन येत असतो. आता नवीन अपडेट कोणकोणते आलेले आहेत ते आपण पाहूया. बघा आता 3 टप्प्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जात आहे याचे आदेश आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. 10 बँकांची नावं आहे. तुम्हाला बँकांची नावं आता वाचून दाखवले की या बँकांपैकी खातं असेल तर तुम्हाला पैसे जमा होतील. बघा आता KYC ची मुदत जी आहे ती 18 नोव्हेंबर पर्यंत ठेवलेली आहे. जर तुम्ही अजूनही KYC केली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही KYC करून घेणं गरजेचं आहे. तुमच्याकडे मोबाईल असेल, मोबाईल ऍपवर तुम्ही करू शकता. क्रोम ब्राउझरवर जाऊन किंवा तुमच्या CSC सेंटरला जाऊन तुम्ही KYC करू शकता. कारण KYC करणे गरजेचं आहे. बघा तर यामध्ये या जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला सांगितले. तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची नावं सुद्धा मी तुम्हाला सांगतो. कारण 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. ज्या बहिणीचं आधार कार्ड बँक खात्याशी व्यवस्थितपणे लिंक असेल त्या बहिणींना पैसे जमा होत आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता काल रात्रीच त्यांनी एक बैठकीमध्ये निर्णय केलेला आहे की बहिणींना जे 2 हप्त्याचे पैसे आम्ही आता जमा करत आहोत यामध्ये बहिणींना 3,000 रुपये, पण यामध्ये आणखीन एक मोठा बदल करण्यात येणार आहे की पुढच्या वर्षापासून म्हणजे जानेवारी 2026 पासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे सुद्धा आम्ही हप्ता वाटप करू. आम्ही जे बोललो ते आम्ही करून दाखवणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले. आता फक्त याच योजना नाही तर महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा योजना आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून गरीब व्यक्तींना, गरीब महिलांना याचा लाभ भेटावा त्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना राबवत असते. जसे की बांधकाम कामगार योजना असू द्या. त्यामध्ये आता बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून 5,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे या वर्षासाठी. बघा याची तरतूद झालेली आहे. तुम्ही जर बांधकाम विभागाचं कार्ड काढलं असेल तर तुम्हाला 5,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे असं अधिकृत माहिती आलेली आहे. आता याचा GR आलेला आहे तर GRच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती वाचून दाखवतो. तुम्ही अर्ज केला असेल तर यासाठी तुम्हाला कागदपत्र वगैरे तुमच्याकडे कार्ड असणे गरजेचं आहे. कार्ड शिवाय तुम्हाला पैसे दिले जाणार नाही. बघा हीच योजना नाही तर यासाठी शिलाई मशीन जी योजना पेंडिंग आहे ती योजना सुद्धा आता पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आणि गरीब कुटुंबांना मोठी भांडी वाटप सिंध आता पेटी वाटप सुद्धा केली जात आहे. आता यामध्ये भरपूर अशा सुविधा आहेत की तुम्हाला दिले जात आहे. तुम्ही शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेतला पाहिजे. कारण शासन फक्त एकच योजना नाही, लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध योजना आहे म्हणून लाडकी बहीण योजनावर तुम्ही अवलंबून राहू नका. तुम्हाला राज्य सरकार वेगवेगळ्या योजना देत असते. मोफत सोलर योजना सुद्धा तुमच्यासाठी आणलेली आहे. ती सोलर योजनेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला एक सोलर किट दिले जाते. त्यामुळे एक सोलर किटवर तुम्ही 2 फॅन
एका घरामध्ये 2 फॅन चालू शकता, लाईट चालू शकता, तुम्हाला पूर्ण दिवस चार्ज वगैरे करायची गरज नाही, सर्व काही बॅटरी वगैरे सोलर वगैरे किट तुम्हाला दिले जात आहे। तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठं जायची गरज नाही, तुम्हाला सोलरचा फॉर्म भरून सोलरची योजनासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता। याचे सोलरच्या फॉर्म साठी सुरुवात झालेली आहे। आता अशा वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ दिला जातो। बघा आता तुम्ही कोणकोणत्या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर जमा झाला असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।